नमस्कार सर्वांना. आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, की एक्झॅक्टली मशीन लर्निंगचं मॉडेल कसं काम करतं. ठीक आहे? इथे सर्वात पहिलं इम्पोर्ट पांडास केलंय आणि इम्पोर्ट NumPy केलंय. मी वन बाय वन तुम्हाला सांगत जाते, की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी आपण या मॉडेलमध्ये केल्यात आणि का केल्यात. ठीक आहे? आय कॅन अंडरस्टँड, की तुम्ही या सर्व गोष्टी म्हणजे सर्वात अगोदर बघताय, सगळ्यात पहिल्यांदा बघताय आज. आणि अजून तुम्हाला कोडिंगचं नॉलेज वगैरे नाहीये. म्हणून ही जस्ट एक आयडिया आहे, बाकी काहीच नाही. इथे मी NumPy आणि Pandasला इम्पोर्ट केलं. माझ्याकडे एक फाईल आहे cells_returns.csv नावाची. आता CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. ही एक फाईल आहे. या फाईलला मी लोड करतेय माझ्या Pythonच्या कोडमध्ये रीड CSV नावाच्या फंक्शनने आणि तो जो काही डेटा येतोय तो मी डीएफ नावाच्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करते. आता जेव्हा मी df.head म्हणणार, तेव्हा मला डीएफ या डेटामधला सगळ्यात पहिला डेटा भेटेल. हेड म्हणजे फर्स्ट 5 रोज. ठीक आहे? हा तुमचा फर्स्ट 5 रोज आहे. आता या डेटाबद्दल सांगते एक्झॅक्टली डेटा काय. हा डेटा आहे Amazonचा. Amazonमध्ये लोक रिटर्न करतात प्रॉडक्ट, राइट? मग किती चान्सेस आहेत, की एखाद्या पर्टिक्युलर पर्सनने ते प्रॉडक्ट रिटर्न करावं. तर इथे Amazonचा रो आयडी, ऑर्डर आयडी, ऑर्डर डेट, शिप मोड की कोणत्या मोडमध्ये शिप झालंय, कस्टमर आयडी, कस्टमर नेम, कुठल्या कस्टमरने ते ऑर्डर केला, कस्टमर एज, कस्टमर जेंडर. हां, इथे हे डॉट दिसतंय म्हणजे इथे मध्ये अजूनही काही कॉलम्स आहेत. पण आपण ते सगळे बघू शकत नाही. मग ते बघण्यासाठी काय करायचं? तर ते बघण्यासाठी अगेन एक कोड आहे. सेट ऑप्शन आणि इथे डिस्प्ले डॉट मॅक्स कॉलम्स. आपल्याला कॉलम सर्व दिसत नाहीयेत. फर्स्ट काही कॉलम दिसतायत, मग लास्ट काही कॉलम दिसतात. आपल्याला सगळे कॉलम बघायचे आहेत. त्यामुळं मॅक्स कॉलम कॉमा नन हा एक कोड आहे. हा एक्झिक्यूट केल्यानंतर जेव्हा मी पुन्हा df.head करेल, तेव्हा मला आता सर्व कॉलम दिसतायत. आता इथे बघा कस्टमर नेम, कस्टमर एज, कस्टमर जेंडर, देन सेगमेंट, कंट्री, देन सिटी आहे, स्टेट, पोस्टल कोड आहे, रिजन आहे, इथपर्यंत कस्टमरचा डिटेल आणि पुढे प्रॉडक्टची डिटेल्स आहेत. प्रॉडक्ट आयडी, प्रॉडक्ट कॅटेगरी, त्याची सब कॅटेगरी, प्रॉडक्टचं नेम, सेल्स, क्वांटिटी किती क्वांटिटी घेतल्या त्या कस्टमरने, डिस्काउंट त्याला किती भेटला, प्रॉफिट कंपनीला किती झालाय आणि त्याने ते प्रॉडक्ट रिटर्न केलं की नाही केलं. ट्रू म्हणजे रिटर्न केलं, फॉल्स म्हणजे रिटर्न नाही केलं. अशा पद्धतीचा हा एक डेटा आहे, ज्यामध्ये ऑर्डरची इन्फॉर्मेशन आहे, कस्टमर्सची इन्फॉर्मेशन आहे आणि प्रॉडक्टची देखील इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. मग इथे मी काय केलं, इथे मी सर्व कॉलम नाही घेते, राइट? जसे की सगळे कॉलम इम्पोर्टंट नाहीयेत. मी काय करणार, कस्टमर एक्स म्हणजे माझं झालं इनपुट पॅरामीटर, जे काही इनपुट मी देणार आहे. मग इनपुटमध्ये मी ठेवतीये कस्टमरचं एज, कस्टमरचं जेंडर, सिटी आणि सब कॅटेगरी. ह्या सर्व गोष्टी मी इनपुटमध्ये ठेवते आणि आउटपुटमध्ये रिटर्न त्या पर्सनने ते जे काही प्रॉडक्ट आहे ते रिटर्न केलं की नाही केलं म्हणजे रिटर्न नावाचा हा जो शेवटचा कॉलम आहे, हा मी आउटपुट कन्सिडर करते आणि बाकी हे 4 जे कॉलम आहेत ते मी इनपुट कन्सिडर करते. हे माझं झालंय सगळ्यात पहिलं बिझनेस केस आणि डोमेन एनालिसिस. आता आहे डेटा प्रिपरेशन. आता इथे जेव्हा मी तुम्हाला एक्स पॅरामीटर जो आहे, तो प्रिंट करून दाखवेल, तर तुमच्या लक्षात येईल की एक्समध्ये कस्टमर एज हे नंबर आहे, पण बाकी 3 कॉलम जे आहेत ते कॅटेगरिकल आहेत. आता कॅटेगरिकल डेटा मशीनला कळत नाही. मग मशीनला कळण्यासाठी काय, तर तुम्हाला ते कन्व्हर्ट करायला लागेल न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये. मग कसं कन्व्हर्ट करणार? तर बघा, मी लेबल एन्कोडर यूज करते. इथे एन्कोडिंगची टाइप आहे. बेसिकली कॅटेगरिकल डेटाला न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी एन्कोडिंग यूज केले जाते, एन्कोडिंग टेक्निक. मशीन लर्निंगमध्ये 3 टाइपचे एन्कोडिंग आहेत एस-क्यू-एल-मध्ये. लेबल एन्कोडिंग एक आहे, वन हॉट एन्कोडिंग एक आहे आणि थर्ड वन जे आहे ते मॅन्युअल एन्कोडिंग. लेबल एन्कोडिंग म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. म्हणजे इथे जर सपोज आता तुमच्याकडे आर्ट आहे, फोन्स आहे, बाइंडर आहे, तर आर्टला 0 नंबर म्हणजे सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी आर्टला, मग बाइंडर्सला सेकंड प्रायोरिटी आणि देन मग म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरने ए, बी, सी, डी अशा पद्धतीने. या पद्धतीने इथे काय झालं x.log.city इक्वल्स टू डेन्व्हर. डेन्व्हर सिटी कुठे-कुठे आहे? तर या सर्व हे सर्व डेटा आहे जिथे सिटी हे डेन्व्हर आहे. बाकी दुसरे पण सिटी आहेत. पण आपण फक्त डेन्व्हर प्रिंट केलं म्हणून हा डेटा दिसतोय. मग मी इथे काय करते बघा, मी कस्टमर जेंडरसाठी एक लेबल एन्कोडर बनवला आणि इथे कस्टमर जेंडरला फिट ट्रान्सफॉर्म केलं लेबल एन्कोडिंगने. मग मी सिटीसाठी लेबल एन्कोडर बनवला. सिटीला देखील ट्रान्सफॉर्म केलं
आणि एक सब कॅटेगरीसाठी लेबल एन्कोडर बनवलं, सब कॅटेगरीला देखील ट्रान्सफॉर्म केलं. कस्टमर जेंडर, सिटी आणि सब कॅटेगरी हे 3 कॉलम कॅटेगरिकल असल्यामुळे मी या 3च कॉलमला काय करणार आहे, कन्व्हर्ट करणार आहे न्यूमेरिकल. ठीक आहे. बाकी जो कस्टमर एज कॉलम आहे तो ऑलरेडी आपला न्यूमेरिकल कॉलम. ठीक आहे. आणि मग मी जर एक्सला प्रिंट करते तर बघा सारे कॉलम माझे काय झाले, न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट झाले. आता जर तुम्ही बघत असाल की सिटी lc_city डॉट क्लासेस, तर हे बघा हे इतके सारे सिटीज आहेत, प्रत्येकाला नंबर भेटणार. जसं की याला 0 नंबर भेटला, मग फर्स्ट नंबर, मग सेकंड नंबर, थर्ड नंबर अशा पद्धतीने नंबर्स भेटत गेलेत सगळ्या सिटीजला. मग आता जर मी बघत असेल वेअर क्लासेस इक्वल्स टू देन वर्ड वेअर, तर 41 डेटा असा आहे की जिथे क्लास काय देनवर आहे, राइट? आणि जेव्हा मी 41 एक्झिक्यूट करतेय, तेव्हा बघा हे जे सगळे डेटा आहे, ते काय झाले 41 सिटी म्हणजे हा देनवरचा डेटा झाला, राइट? इन शॉर्ट. सो हे झालं सिटीसाठी. आता आपल्याला इथे काय करायचंय, तर बेसिकली ट्रेन टेस्ट स्प्लिट करायचं. कुठलाही डेटा आपल्याला भेटला, तर आपल्याला त्या डेटाला 2 पार्टमध्ये डिव्हाईड करायचं. एक ट्रेनिंग डेटा, एक टेस्टिंग डेटा. का करायचं डिव्हाईड? त्याच्या मागे रिझन असं आहे, की जेव्हा तुम्ही मॉडेलला ट्रेन कराल, तेव्हा टेस्ट कसं करणार? इव्हॅल्युएट कसं करणार, की खरंच मॉडेल छान काम करते की नाही करते? बरोबर? मग मी इथे ट्रेनिंग आणि टेस्ट डेटामध्ये दोघांना स्प्लिट करणार. आपण परत क्लायंटला मागणार नाही डेटा. आपल्याकडे जो डेटा आहे, त्यानेच आपण ट्रेनिंग आणि टेस्टिंग पार्ट करणार आहोत. राइट. मग मी इथे ट्रेन डेटा आणि टेस्ट डेटा असे 2 पार्ट केले. आणि आता जेव्हा मी इथे रँडम फॉरेस्ट क्लासिफायर हा माझ्याकडे एक अल्गोरिदम आहे. हा अल्गोरिदम मी यावर अप्लाय करते माझ्या डेटावर. आता जेव्हा मी हा अल्गोरिदम अप्लाय करते, तेव्हा मी काय केलं, फ्रॉम sklearn.ensemble इम्पोर्ट रँडम फॉरेस्ट क्लासिफायर. हा जसं मी तुम्हाला सांगितलं, हा एक प्रकारचा अल्गोरिदम आहे आणि या अल्गोरिदमचा मेकॅनिझम आपण येणाऱ्या जे काही सेशन्स असतील त्यामध्ये शिकणार आहोत, राइट? आणि त्यानंतर मी त्याचा एक व्हेरिएबल बनवला आरसी नावाचा आणि मग मी फिट केला. आता फिट केला म्हणजे काय? आरसी नावाचा माझा मॉडेल ट्रेन झाला. ट्रेनिंग डेटा घेऊन त्याने काय केलं? स्वतःला शिकवून घेतलंय, की डेटा बघितलाय, डेटामधलं रिलेशन बघितलं. आता आपण प्रेडिक्ट करूयात. तर बेसिकली मी काय देते बघा, आरसी डॉट प्रेडिक्ट. आता इथे मी दिलंय 24, 0, 134 आणि 12. हे 24 काय? तर आपल्याकडे 4 कॉलम होते, बरोबर? कस्टमर एज, कस्टमर जेंडर, सिटी आणि सब कॅटेगरी. कस्टमर एज जे दिलंय ते दिलं आहे 24. कस्टमर जेंडर जे दिलंय ते 0 दिलंय. कस्टमर सिटी जे दिलंय ते 134 नंबर दिलाय आणि कॅटेगरी जे आहे ते 12 दिलंय. हे एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला काय भेटेल? पर्सन रिटर्न करेल की नाही करणार? सो इथे भेटतंय ट्रू. ट्रू म्हणजे काय? पर्सन ते प्रॉडक्ट जे घेतलंय ते प्रॉडक्ट रिटर्न करणार. म्हणजे हा जो फ्युचर प्रेडिक्शन झालं हे, राइट? सो अशा पद्धतीने आपण फ्युचरमध्ये प्रेडिक्शन करू शकतो आणि हेच आहे मशीन लर्निंग मॉडेल, की आपण कुठलाही डेटा आता इथे मी नंबर बदलून देऊ शकते. रादर दॅन 12 मी देऊ शकते 5 आणि आता बघूयात रिटर्न करणार का? तर हा देखील रिटर्न करणार. जर मी टाकलं 1 तर हा फॉल्स आलं म्हणजे रिटर्न नाही करणार. अशा पद्धतीने, राइट? सो आय होप तुम्हाला हे सेशन कळालं असेल आणि आवडलं देखील असेल. काहीतरी इंटरेस्टिंग शिकला असेल या व्हिडिओमधून. सो आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.